कुलदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून आणि माझ्या कुंकेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन आणि स्थानेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन आणि जमलेल्या मायबाप प्रतिका प्रेक्षकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज या निसर्गाच्या सानिध्यात नसलेले हे आमचे किल्लवडे गाव आणि या गावामध्ये ही ढोबवाडी आज मुनगेकर कुटुंबियाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री कुलस्वामिनी भवानी मंदिराचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमने सामने डबलवाडी रंगीत संगीत कार्यक्रम ठेवण्यात आला। त्याचप्रमाणे समस्त मुनगेकर कुटुंबियांचे आम्हा दोन्ही भावांना आमने सामने डबलवाडी करण्याची सुवर्ण संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच मला त्यांनी स्पॉन्सरशिप केली ते आदरणीय निलेश मनोहर मुंजेकर यांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे मी स्वतः बुवा गौकर्णक चव्हाण राहणार कुंकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पक्वासात करता येते सुप्रसिद्ध पक्वासवादक दिलीपजी पाटकर मला तबला साथ करता येते महेशजी मेस्त्री आणि माझी कोरस मंडळी। त्याचप्रमाणे आजच्या रात्रीचे प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लागले आहे बुवा यश मिळगावकर आणि त्यांना आज पक्वासात करता येते साईजी सावंत आणि तबला साथ करता येते धीरज घाणी आणि त्यांची कोरस मंडळी। त्याचप्रमाणे मला त्यांनी फोनद्वारे संपर्क केले ते निलेशजी मुंजेकर यांचेही माझ्या मंडळातर्फे आभार मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित समस्त वैदिक कलावंत पक्वासवादक श्रेष्ठ श्रेष्ठ नाट्यकवी या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन आजच्या या संगीत आमने सामने डबलवाडीच्या सुरुवात करतोय। संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणपती गणनाच्या चरणाची नतमस्तक होऊन विदेशी आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन दत्तमातेच्या चरणाची नतमस्तक होऊन आई अंबादेवीच्या चरणाची नतमस्तक होऊन आई भवानीच्या चरणाची नतमस्तक होऊन आई तुझ्या जागेवरच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करून आजच्या या संगीत डबलवाडीला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि सुंदर साऊंड सिस्टीमचे आम्हाला लाभले साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। तसेच भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा आज या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे। तसेच किल्लवडे गावचे सरपंच संतोषजी किल्लवडेकर साहेब यांचेही माझ्या मंडळातर्फे आभार मानतो। मकरन मोदक बुवा या ठिकाणी मोडकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही माझ्या मंडळातर्फे आभार मानतो। धन्यवाद।
याच्या कृपेचा मधला बदला राजा कृपेचा मदला बधाला याच्या कृपेचा मधला बदला राजा कृपेचा मदला बधाला योगी अंतरिता गुरु राजाला योगी अंतरिया गुरु राजा योगी अंतरिता गुरु राजाला योगी अंतरिया गुरु राजा कैसा मधुर केला गुरु दत्त ऐसा मजबूत केला कैसा मधुर केला दत्त ऐसा मजबूत केला विसरू कसा मी गुरु पादुकाला विसरू कसा मी गुरु आदुकाला विसरू कसा मी गुरु पादुकाला विसरू कसा मी गुरु आदुकाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवे सर्वाधिकारी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते वरदे हरी विठ्ठल हे ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज श्री कुंतेश्वर महाराज गणपती गजानन महाराज श्री तानेश्वर महाराज आई भवानी महादेव श्री स्वामी समर्थ महाराज नवदुर्गे नवचंडिके माते तुझा विजय असो रंगदेवते माते तुझा विजय असो हरी हर 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 महादेव बजरंग छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजन रत्न गुरुवर्य श्री राजेंद्र प्रभू बुवा माता काही बोलले नाही पण आधी भजन करूया नंतर बुवांकडे बघूया. भजन म्हणजे काय भक्ती मार्गातून जनसामान्य माणसांच्या चरणाची नतमस्तक होणे. हॅलो जरा कमी वाटतंय. हॅलो हॅलो जरा हॅलो. भजन म्हणजे काय भक्ती मार्गातून जनसामान्य माणसांच्या चरणाची नतमस्तक होणे म्हणजेच भजन. कळलं काय भुवन काय मिक्सर काय नाही सांगले ना त्यानंतर घेतोय पण आधी भगवंताचं नामस्मरण कळलं काय बुवा. मग तुझ्याकडे बघतोय तू मिक्सर सांगलं वांडर सांगलं म्हणजे काय करूच आता मी करतो पण आधी भगवंताचं नामस्मरण. या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आणि भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही पुन्हा एकदा टाळ्या वाजवणे सत्कार
आभार मानतो मी त्यांचं इथे. होई नामवरी बेनिचान कैसे जमी गया नौजवान कैसे कैसे माझ्या जवानी नरैराने वाद कसलायला माझ्या जवानी नरैराने वाद कसलायला वा कसा माहिती आहे तू जी कापडी करतेस ती माका भीती वाटायला लागली की तू पडतं की रवतं नाही तर मी पाणी घेऊन आपलं तर धावत येणार होतं नक्की होता काय तुझ्या कळला काय असो काय काही टेन्शन घेऊ नको तू माका सांभाळून घे कळला काय मी तुका सांभाळून घेतो रे सागरातलं पाणी कधी आटणार नाही आणि मुनगेकर कुटुंबियांनी केलेल्या कार्याची माहिती हा जन्म काय 10 जन्म आले 1000 जन्म आले तरी संपणार नाही संपणार नाही संपणार नाही.
मंडळी याचा सांगूचा तात्पर्य काय की एकदा हे सूरज यश यश म्हाका देवगडाक भेटलो आणि हात मारता हो बुवा हो तवन बुवा हय जेवा तर बघलं तर म्हटलं म्हटलं काय रे बाबा तर म्हणतात चला भूक लागल्या समोसा खाऊया तर म्हटलं ठीक आहे गेला समोसे दिले 2 प्लेटी या मी आपलं काम पटकन टाकलं आणि म्हटलं अरे सर बघतोय तो ह्यो काय करता त्या समोशात बोटान ह्या ना करंगळीन तो भाग पाडी होतो आणि म्हटलं ह्यो करता काय आहे असं गुलाम कारण ह्यो काय करीत या सांगता येत नाही दिसता तसं नाही आहे ह्यो त्या समोशात भाग पाडले आणि आतले जा बटाटी वाटाणे होते ना तो निवडून काय म्हटलं अरे ह्या काय तर बोललो डॉक्टरांनी सांगलं ना बाहेरचा काय खाऊ नको आतलाच खाऊ काय असो ह्यो गुलाम हा काय काय तू टेन्शन घेऊ नको मंडळी मनोरंजन तर 100% होणार त्याच्याबद्दल वादत नाही बुवा नवीन असले तरी त्यांना मी बरोबर घेते ओढून कसं घेऊ कयो खैसून पास लावून घेऊ कयो काय करू काय सगळं माका माहिती आहे यश तेली यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये पारितोषिक आले मंडळातर्फे स्वीकारतोय आभार मानतोय धन्यवाद 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 प्रियांका निलेश मुनगेकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचे बहुमूल्य पारितोषिक आले मी मंडळातर्फे आभार मानतोय धन्यवाद 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 मयेकर आंबाचे मालक योगेशजी मयेकर माझे परममित्र यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळातर्फे स्वीकारतोय आभार मानतोय धन्यवाद 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 तसेच मुनगेकर बुवांकडून माझ्यासाठी 250 रुपये आले त्यांचे मी माझ्या मंडळातर्फे आभार मानतोय धन्यवाद 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 काय बुवा अध्यात्म सांगते ना शेवटी तू पण नवीन हो मी पण नवको लक्षात ठेव कळलं का पण सांगताना कसा ठासून सांगायचं कापरी काय करतो असो ह्याच्यावर को तुका काय करंट लागलो हा पहिला विला काही नसता धनक्या 2 दावपाया बाकी काय करताना म्हणतं पहिला म्हणून काय म्हणतं काय तू का कसं तुका सांगता ना पुढे पुढे तुका शांत्या लावून टाकतं तसं काही टेन्शन घेऊ नको कैलास पर्वतावरती शंभू महादेव आणि आई पार्वतीचे आपसात चर्चा झाली होती की आपल्या पृथ्वी तलावर आपले भक्तगण काय करत आहे हे पाहण्यासाठी शंभू महादेव आणि आई पार्वती ही पृथ्वी तलावर त्यांची स्वारी निघाली आणि आपले भक्तगण काय करतात हे पाहण्यासाठी त्याच्यावर आई पार्वतीने जे काही दृश्य पाहिले गरीब श्रीमंत हे काय होतं ते पाहिलं आणि त्याच्यानंतर आई पार्वतीने शंभू महादेवांना प्रश्न केला महादेव ह्या जगात भक्ती मोठी की दान मोठे तेव्हा महादेवाने सांगितलं की ह्या जगात भक्तीपेक्षा दान मोठं आहे लक्षात ठेवा त्यामुळे हाताने देत राहा काय आता 50 दिलं तू ते काय पाठी भेटायचे नाही तुला काय लागा कसा मनोरंजन 100% होणार गजरात 100% मनोरंजन होणार मामाजी आई वडिलांची सेवा केल्यावर परमेश्वर आई वडिलांचाच आहे काही लांब जाऊ नको कोण कोण काय म्हणतात काशीक जाऊ काय
अरे कशाला जाता दूर आहे तुझ्याकडेनच पंढरपूर. कळला काय? बरोबर काय ना तू पासून पेटी तुला आणि घरा एकदा मी आम्ही आपलं हैशाला होता एकमेका. होय होय कांदा घेऊन ये तू. कळला काय? पेटूया मग. काय कधी पण काय बोलताना आपण मोठ्याचा आदर करू गोळ बुवा. कळला काय? शेवटी हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. त्याच्यापासून बनलेली ही आपली आई. कारण आईचा रुपया कोणच घेऊ शकत नाही. त्याची जागा आयुष्यात तर कोण घेऊ शकत नाही बुवा. परमेश्वर सुद्धा घेताना हा विचार करीत की आई ही काय आहे. कळला काय? बाकी काय तू सुरुवात छान केलं. मंडळी पण तुझी चांगली आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एकदा भुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. एक नंबर साऊंड सिस्टम. Bye.